नमस्कार मंडळी. खटाव गटामध्ये आलो आहे. खटाव गट प्रामुख्याने चर्चेचा विषय का आहे तर खटाव कोरेगावचे विद्यमान आमदार आहेत महेशदादा शिंदे यांच्या पत्नी या ठिकाणी उभे आहेत. तर जाणूया कशा पद्धतीने इथं राजकीय स्थिती असणार आहे आणि त्यासाठी आलो आहे मी पुशे गावात. कारण पुशे गावात इथं ह्या गटातील लोक येत असतात. मोठं गाव आहे. तर जाणूया या माझ्याबरोबर. ही सगळी मित्र परिवारात आहे. चाय पिण्यासाठी आला होता. पण विशेष म्हणजे प्रत्येकाचं पक्ष वेगवेगळे असतात. प्रत्येकाचं असं आवडीचं नेते मंडळी वेगळे असतात. तर बघूया कशा पद्धतीनं हे विचार करतात. तुमचं नाव काय? गणेश जाधव. बरं. कुणाची बढत दिसते इथं तुम्हाला ह्या गटात? राष्ट्रवादी. कारण काय? कारण की गेल्या 10 वर्ष इथले जे चालू लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून पुसेगावच्या बाबतीत असं ठोस काय विकासाचं काय खूप मोठं असं विजन किंवा खूप मोठं असं काय केलेलं असं काही दिसत नाही. त्यांच्याकडून फक्त वारंवार 2 पंचवार्षिक झालं फक्त पाण्याचा मुद्दा पुढं केला जातो आहे की पाणी आणलं. ते पाण्याचा विषय सोडून पुसेगावमध्ये असं कुठलंच काम नाही. म्हणजे जे त्यांच्या पदाला ते ज्या ठिकाणी म्हणजे त्यांचं जे वरचं स्थान आहे तिथलं मंत्रालयातलं ते ज्या ठिकाणी आहेत त्याला शोभेला असं पुसेगावात असं कुठलंच काम नाही. म्हणजे जो पाण्याचा मुद्दा सोडून. कारण की आता 10 वर्ष आपण एकाच मुद्द्यावर मतं नाही मागू शकत. म्हणजे पाणी करून आपण किती वर्ष मतं मागणार हा पण मोठा विषय आहे ना. त्यामुळे काही लोकांच्यात पुसेगावकरांच्यात किंवा पुसेगावसाठी काय ठोस केलं तुम्ही असा बऱ्याचशा लोकांचा प्रश्न आहे. ते म्हणतात काय ठोस केलं, काय सांगाल त्यांना? या चालूच्या पंचवार्षिकमध्ये आमदार साहेबांच्या वतीनं पुसेगावात जे काम झालं आहे ते मागील 25-30 वर्षात कधीच झालेलं नाही. त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर 2 ओढ्यावरील मोठे पूल की शेतकऱ्यांना शिवारात जाताना जी कसरत होती धबधबीचा पूल म्हणून आमच्या इथे एक शिवार आहे तिथला एक पूल झाला. माने वस्तीवरील एक पूल झाला. साधारण एक 7-8 कोटीचं कॉन्क्रीट पुसेगावमध्ये चालू आहे किंवा चालू स्थितीत आहे. सांगायचं म्हणलं तर पाणंद रस्त्याची अवस्था ही तशीच होती. आता तुम्ही बघितले तर बऱ्यापैकी पाणंद रस्ते ही खिशाच्या पैशातून घालून आमदार साहेबांनी केलेले आहेत. शेतीला लागणारी लाईट ज्या डीपींवर कमी पडत होती असे 4 डीपी मागील 1 वर्षात बसवून घेतलेले आहेत. वार्ड क्रमांक 3मधला मी माझ्या आई सदस्य आहे. वार्ड क्रमांक 3मध्ये 1 रुपयाचं काम वार्ड क्रमांक 3मध्ये नव्हतं. असे सगळेच वार्ड होते. 3च नाही सगळेच वार्ड होते. कुठंही काम नव्हतं. आता पूर्ण वार्ड तुम्ही जाऊन बघितलं तर सिमेंट कॉन्क्रीट रोडने चकाचक आहेत. पण त्यांचा मुद्दा असा आहे की पाणी प्रश्नाच्या पलीकडे अजून काही केलंच नाही. काय सांगाल त्यांना? मित्र आहेत तुमचे. मग आता हेच काम मी सांगितलं की जे काम आहे ते पाणी प्रश्न मी त्यात घेतलाच नाही उल्लेख पाणी प्रश्नाचा की पाणी आणलं. पाण्यामुळंच खरं हा ड्राय भाग आहे. खटाव तालुका मान तालुका हा अतिशय ड्राय भाग आहे. शेतीशिवाय ज्या माणसांना पर्याय नाही त्याला पाण्याशिवाय दुसरं प्रश्न पण नाही. आणि त्या पाण्याचा खराब प्रश्न आमदार महेश शिंदे साहेबांनी सोडवला प्रश्न. ते म्हणतात पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न पाणी आहे. त्यांनी सांगितलं की रस्ते केले. आमदारांचं काय फक्त रस्ते करणे हे काय काम नसते. पुसेगावमध्ये आमच्या इथे श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आहे. माझं लोकप्रतिनिधींना विचार नाही, महेश शिंदेना विचार नाही किंवा हे त्यांच्यासोबत काम करतात त्यांनाही विचार नाही. गेल्या 7-8 वर्षात तुम्ही देवस्थानासाठी किती निधी आणला ही पहिली गोष्ट. पुसेगावमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला 6-7 वर्षात तुम्ही ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून तुम्ही त्यासाठी का बरं कधी काय प्रयत्न केले नाहीत. हा एक विषय आहे. आमच्या इथं PWDचं एवढं मोठं ऑफिस आहे पडीक आहे तिथं. तर त्या ठिकाणी एखादं मोठं प्रशासकीय भवन का बरं नाही आणलं जेणेकरून ह्या अख्ख्या पंचक्रोशीतल्या लोकांना एखादं प्रशासकीय भवन झालं असतं. तिथं एक दिवस तहसीलदार आणि तिकडची टीम इथं आली असती तर आमच्या अख्ख्या पंचक्रोशीचा विषय तिथं मिटला असता ना. ही मोठी कामं नव्हती का? हे पण कामातलाच विषय आहे ना. पुसेगावमध्ये 7,500-8,000 लोकवस्तीचं गाव आहे. पुसेगावची पंचायत गेल्या 7 वर्षात, आता मी पण ग्रामपंचायत सदस्य आहे, 7 वर्षात का बरं पंचायतीला असा मोठा फंड आला नाही. आसपासच्या गावात छोट्या गावात मोठ्या ग्रामपंचायती आहेत. मग तिथं ते काम नाही झालं. मग हे काय विकास कामात येत नाही का? दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर कोरेगावमध्ये तीरगंगा नदीला 85 कोटी रुपये निधी आणला. मग पुसेगावातनं जी येरा नदी वाहती ती ह्या मतदारसंघातच येते ना. मग त्या नदीला त्यांनी किती फंड आणला किंवा त्याचं खोलीकरण रुंदीकरण काय करावं त्यासाठी काय फंड आणला अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना. ही विकास कामातल्याच गोष्टी आहेत ना सगळ्या. सांगा हा विकास राहिला आहे असं त्यांचं मत आहे. माझ्याकडे पुसेगाव हे शांतताप्रिय गाव आहे आणि इथं सेवागिरी महाराजांची पावनभूमी आहे, पुण्यभूमी आहे. इथली लोकशाहीला मानणारे आहेत.
या पुसेगावचे प्रामुख्याने प्रश्न आहे की हा सातारा टेंभुर्णी महामार्ग आहे, तो राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. त्यासाठी पुसेगावातल्या अनेक बहुतेक अशी कुठलीही संघटना राहिली नाही की त्यांनी त्याच्यासाठी आंदोलन केलं नाही. आणि इथल्या प्रत्येक नागरिकाची अशी एक सदिच्छा आहे की हा रस्ता अपुरा आहे, तो पूर्ण व्हावा. आमदार महेश शिंदे याच रस्त्यातून जात आहेत, परंतु या रस्त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की काय हे कळत नाही. त्यांनी यात्रेच्या अगोदर घेतलेल्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की हा रस्ता 12 मीटरनं पूर्ण होणार आहे, परंतु कधी होणार आहे हे सांगितलं नाही. 100 की 200 वर्षांनी करणार आहेत याबद्दल त्यांनी खुलासा केला नाही. त्या पण त्यांनी खुलासा कधीतरी करायला पाहिजे आणि हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. दुसरा प्रश्न आहे भवाननगरचा. भवाननगरमध्ये साधारण 700 ते 800 लोकांची एक वसाहत आहे भवाननगरमध्ये, नवीन गावठाण, आणि त्याचं अद्याप प्रॉपर्टी कार्ड तयार झालेलं नाही. त्या लोकांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. आता हे आमदार साहेब 7 वर्ष पदावर कार्यरत आहेत आणि तिथल्या लोकांनी मिटिंग घेऊन त्यांच्याकडे गारानं गाऊन विनंती करून बऱ्याच म्हणणं मांडलं, परंतु त्यांनी तो प्रश्न अद्याप मार्गी लावला नाही. दिलेली आश्वासनं पाळत नाहीत. आणि पुसेगावमध्ये वेगवेगळे गट असले तरी ते आमचे सगळे मित्र मंडळी आहे. प्रत्येक गटा म्हणजे आमदार महेश शिंदेंना मानणारे आणि आमदार शशिकांत शिंदे साहेबांना मानणारे, यांच्यामध्ये कुठलंही राजकीय विरोध असला तरी राजकीय शत्रुत्व नाही. आणि पुसेगावची ज्यावेळी वेगवेगळ्या निवडणुका होतात त्यावेळेस राजकीय स्थित्यंतरे बदलली जातात. त्यामुळं आमच्यामध्ये आम्ही कधी वैमनस्य ठेवत नाही आणि हीच आदर्श परंपरा इथून पुढच्या एक पिढीनं ठेवावी. वादविवाद तेवढ्यापुरते आणि वैचारिक असावेत, लोकांच्या हिताचे असावेत आणि त्यासाठी लोकांनी भांडावं असं मी मानतो. मतभेद असावे, मनभेद असू नये. काय सांगाल तुम्ही? त्यांनी तर लिस्टच सांगितली दोघांनी, तुम्ही बी सांगा. प्रश्न आहेत आमदार महेश शिंदेंना, ह्यांचं झाल्यावर होऊ द्या. गणेशरावांनी जे सांगितलं की कोरेगावमध्ये विकास होतो आणि पुसेगावात का होत नाही, तर मागील 5 वर्षात ग्रामविकास मंत्री कोण होतं आणि नगरविकास मंत्री कोण होतं, त्या खात्यातून हा निधी पडत असतो. ग्रामविकास मंत्री कुठल्या पार्टीचे होते महाविकास आघाडीच्या काळात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेस कामं मंजूर झालेली आहेत. एकाही गावाखेड्यात निधी पडलेला नाही. सगळी कामं नगरविकासमध्ये पडले. तेव्हा एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते आणि एकनाथबाईंच्या माध्यमातून ते सगळा विकास निधी आलेला आहे. काय तुम्हाला काय बोलायचं अजून? त्यांनी बरेचसे प्रश्न उपस्थित केले की म्हणजे त्यांनी सांगितलं की काय काय राहिलेत, जो विकास काम आहे ते राहिले. विकास कामं राहिली कशामुळे राहिली याबद्दल मी एक शब्द सांगतो की मूलभूत प्रश्न हा पाणी प्रश्न होता, हा नाकारता येणार नाही. ज्या वेळेला मूलभूत प्रश्नावर पहिली इलेक्शनं झाली आमदारकी लेवलची, तर ती जर सुटली असती तर आज ह्यांचे आमदार पण आमदार असते, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे, मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा जो मोठ्या प्रमाणातला निधी आला त्यामुळं पायाभूत प्रश्नांकडे थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं, पण ते कमी प्रमाणात. असं नाही की झालंच काम नाही, असं कुठल्याही वॉर्डात झालं नाही की तिथं कामच झालं नाही. कामं होत आहेत, प्रलंबित आणि निलंबित म्हणजे जी काही नियोजित कामं आहेत त्यासाठी 100% प्रयत्न आमदार साहेब करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वहिनी साहेबही त्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत आहेत. आज महिलांसाठी पण त्यांचं मोठं योगदान आहे. असे बरेचसे प्रश्न आहेत जे आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद माध्यमातून सोडवले जाणार आहेत. देवस्थानची सत्ता आधी आमच्या मित्रांकडेच होती, त्यांना ती टिकवता आली नाही. त्याच्यानंतर झालं ना, आता बघूया, आता येणारे दोन काही 1 वर्ष राहिले त्याच्यामध्ये 100% अपेक्षित बदल देवस्थानसाठी करतील साहेब. बघा मित्रांनो, ही सगळी मित्र मंडळी आहेत. कुठलाही मी जसं सांगितलं मतभेद आहेत, मनभेद नाहीत. पुन्हा एकत्र चाय प्यायला बसतात. तर आता तुम्ही सांगितलं प्रश्न विचारायचे, अजून प्रश्न आहेत, पण त्याच्या अगोदर सत्ता तुमची होती ह्यांनी सांगितलं. निखिल पडतरे म्हणतात की सत्ता आमच्या रयत संघटनेची होती. रयत संघटना अध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे, संदीप जाधव. तर सत्ता आमची होती त्याबद्दल दुमत नाही. त्याच्या अगोदर देवस्थान ट्रस्टची निवडणूक होण्या अगोदर आम्ही आणि काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं महाविकास आघाडीचं सूत्र आणलं होतं आणि भाजपला रोखण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी केली होती. ग्रामपंचायत आमची आली. दरम्यानच्या काळात देवस्थान ट्रस्टची निवडणूक आली 1 वर्षानंतर ग्रामपंचायत झाल्यानंतर, आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचं विचारधारा आणि राष्ट्रवादीची विचारधारा ह्या निवडणुकीबद्दल एकमत होऊ शकलं नाही उमेदवारीवरून. आणि त्यानंतर आम्ही स्वतंत्र पॅनल टाकलं. 6 पैकी 4 सीट आमच्या आल्या, राष्ट्रीय काँग्रेसची 1 आणि आमदार महेश शिंदेंच्या विचाराची 1, अशा 6चं विश्वस्त मंडळ आहे. त्याच्यामध्ये आम्ही साधारणपणे 18 महिने सत्ता भोगली. आणि दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आणि एकनाथ शिंदे आले. एकनाथ शिंदे आल्यानंतर आमदार महेश शिंदेंना प्रचंड राजकीय बळ मिळालं आणि त्या बळाचा वापरून
त्यांनी एकनाथ शिंदेंचं धोरण खाली अवलंबलं. आमच्या 2 विश्वस्त त्यांना फूस लावून कॉन्ट्रॅक्ट देतो किंवा अन्य त्यांच्या काही वैयक्तिक समस्या किंवा सामाजिक समस्या किंवा सामाजिक प्रश्न सोडवतो या मुद्द्यावरती आम्हाला सोडून आमचे 2 सदस्य गेले. त्याच्याबद्दल आमची काही तक्रार नव्हती पण आणि ह्यापुढं पण राहणार नाही. त्याचं अवलोकन त्याचं मूल्यमापन जनता करेल, मतदार करतील. आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून मतं मागितली होती. आता राहिला विषय दुसरा की खटाव तालुका तसा दुष्काळी हा तालुक्यातलं आपण तालुक्यात बोलू, गटातलं बोलू. एक गाव आपण पुशेगावच्या बाबतीत बोललो, पण गटाचं सांगा. पाण्याचा प्रश्न आहे. हा पाण्याचा प्रश्न पुसेगाव पंचायत समिती आणि खटाव जिल्हा परिषद गटामध्ये जी काही गावं आहेत ती दुष्काळी होती. दरम्यानच्या काळात 1990च्या दशकामध्ये जे गटापूरचं पाणी आलं. अनेक आमदारांचं त्याच्यामध्ये श्रेय आहे, सर्व आमदारांचं, म्हणजे आजी माझी सर्व आमदारांचं त्याच्यामध्ये श्रेय आहे. परंतु जी योजना दुसरा टप्पा झाला आहे, नेर तलावातून निडळला जे पाणी नेलं आहे ती योजना टेक्निकली पूर्णपणे फसलेली आहे. धावडदऱ्याचा तलाव भरला गेला आहे, परंतु निडळ अजून पाण्याच्या प्रतीक्षेत आहे आणि ते पुसेगाव पंचायत समितीमधलं गाणातलं गाव आहे. जाऊ दे, गाडी जाऊ दे. आता प्रचाराचाच विषय आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करतो. जसं यांनी सांगितलं मुद्दे काय काय गोष्टी राहिलेत. योजना फसली सांगतो. तर निडळच्या लोकांना सांगितलं गेलं की पाणी आणणार आहे, पाणी पुढं सरकत नाही, तलाव भरला जात नाही. जर निवडणुकीच्या तोंडावर जर तुम्ही पाणी देत नसाल आणि आत्ता पाण्याची गरज असताना पाणी देणार नाही तर कधी पाणी देणार आहे. शिवारात पाणी आज पिकांची गरज आहे, पिकं परिपक्व होण्याच्या दशेत आहेत आणि आता जर त्याला 8 दिवसात पाणी नाही मिळालं तर उपयोग काय त्या पाण्याचा. काय म्हणते अजून निडळची जी योजना आमचे मित्र म्हणतायत संदीप काका की राहिली किंवा चुकलेली आहे, तर त्याबद्दल मी एक बोलू शकतो की साहेबांनी फेर सर्वेला टाकून जे काही वंचित लाभार्थी शेतकरी राहत आहेत, जो गट राहत आहे हेक्टरी, त्याच्यावर सर्वेवर काम चालू आहे आणि त्यासाठी संदर्भात इलेक्शनच्या आधी 500 मीटरचे जे कातेगावडीतलं काम राहिलेलं त्याची मंजुरी साहेबांनी आणलेली आहे आणि आज तिथलं मतदान हे साहेबांना पूर्णपणे सहकार्य होत आहे पाणी याच मुद्द्यावर. आणि निडळमधले लोकांना सुद्धा विश्वासच आहे की 100% साहेब पाणी आणणार का तर आणणार. तिथला पण पाण्याचा प्रश्न आता 100% निकाली मार्गावर सुटलेला आहे साहेब. अजून मी पुशेगावात फिरलो तर प्रामुख्यानं हा प्रश्न आहे बघा, इथं बेरोजगारीचा प्रश्न आहे. म्हणजे तरुणांना बाहेर जावं लागते. काय काय वाटतंय त्याच्याबद्दल? बेरोजगारीच्या प्रश्न आमदार साहेबांनी खटाव गावातच एक कॅमोफ्लॉजची कंपनी सध्या चालू केलेली आहे. महिलांना त्यावर 500 ते 1000 महिलांना त्या कंपनीत रोजगार मिळणार आहे. आत्ता 200ची बॅच चालू आहे. त्यानंतर शेजारीच बोईंग कंपनीबरोबर टाईप करून हेलिकॉप्टरचे पार्ट आपल्या खटाव तालुक्यात बनणार आहेत. तिथे युवकांना भरपूर मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. रोजगार भेटणार आहे म्हणताय, मग तुम्ही कसं म्हणताय की काहीच केलं नाही? नाही, आता ते त्यांनी सांगितलं. लोकप्रतिनिधींनी याच्या अगोदर बी जिल्हा परिषदला सुरुवातीला उभं राहिलं तेव्हा वेगवेगळ्या घोषणा केलेल्या होत्या की मी ह्याच्यापासून काय बनवतो, बऱ्याचशा घोषणा होत्या. तर ते त्यांचं काय एवढं फॅक्टरी बनवून तयार आहे. मग ती फॅक्टरी काय नुसते आश्वासन द्यायला तर फॅक्टरीच्या बाबतीत अगोदर त्यांनी सांगितलं स्पेनचे युनिफॉर्म बनवणार आहे आर्मीचे, परत सांगितले बंदुका बनवणार आहे, परत सांगितलं रिव्हॉल्वरच्या गोळ्या बनवणार आहे. नक्की बनवणार काय? हेलिकॉप्टरचं पार्ट बनवणार आहे. आता आमदार साहेब काही ठिकाणी सांगतात की 70,000 कोटीचा आम्ही उद्योग उभा करतोय. त्यामध्ये जर 700 लोक कामाला लागणार नसतील आणि त्यांना 700 रुपये सुद्धा रोजगार मिळणार नसेल तर त्यांच्या फॅक्टरीचा उपयोग काय? बरं, आता तुम्ही सांगा. बेरोजगारीच्या मुद्द्यावर मी एक बोलतो. आमचा हा ड्राय भाग होता. त्याची उत्तर द्यावी त्यांनी अख्ख्या गावाला. नाही आलेल्या मुद्द्यावर गणेश नेते आम्हाला बोलू द्या. मुद्दा असा आहे तुमचा की इथं कामांना रोजगाराचा विषय आहे. आता 100% ह्या आधी ड्राय भाग होता. आमचं माणसं, आमचं शेतकऱ्यांची पोरं ही हमाली म्हणूनच बघितली गेली आणि माथाडी कामगार म्हणून. का त्यांनी शेती पिकून शेड झाली नाही, ती व्यावसायिक झाली नाही ती. आत्ता ही दशा बदलणार. आमच्या खटाव तालुक्यातनं माथाडीमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या कमी होणार आणि झालेली आहे. आमच्या गावातले 10 युवक आत्ता इथं गेला नेरखडवीत हॉटेल टाकलं आहे आणि ऊसाचं गुराळ चालवतोय. तो मुलगा आधी काय करत होता? माथाडी काम करत होता. आता घरची जमीन बघून सुखानं जगतोय. एवढं तरी महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. आपल्या बरोबर एक ज्येष्ठ नागरिक आहेत. ही म्हणते ती नाही विकास केला, यांनी म्हणले विकास केला. तुमचं काय मत आहे? किती वर्ष पहिल्यांदा मतदान करताय सांगा? विकास कॉन्ट्रॅक्टरचा आणि बिल्डरांचं तेवढं झालंय. तुम्ही किती वर्ष मतदान करताय? मी भरपूर वर्ष झाली करतो. किती वय आहे तुमचं आता? आता 63. 63. भरपूर तुम्ही इलेक्शन बघितले. आता ही इलेक्शन म्हणजे आता पाण्याच्या प्रश्नावर ती मतं मागतात. अतिशय चुकीचं विधान आहे ते. ह्या पाण्याच्या प्रश्नामध्ये
भाऊसाहेब गुदगे, डॉक्टर येळगावकर, शशिकांत शिंदे ह्या सगळ्यांचं योगदान आहे. कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ झाली. ह्यांच्या काळात फक्त 10 पैशाचं काम राहिलं होतं. पण त्यांनी केलं ना, ते म्हणले ना, पण त्यामुळे त्यांनी काय केलंय? बाराखडे आहे का? आराखडा आहे का त्यांच्याकडे? काय काय केलं ते आराखडा आहे का? शशिकांत शिंदे साहेबांनी उलट उपसा सिंचनच्या पाईपलाईनचं प्रपोजल दिलं होतं. ते प्रपोजल सत्तांतर झाल्यानंतर ऑटोमॅटिक ते आले, त्यांनी ते बघितलं आणि झालं त्यांच्या काळात. म्हणजे काय भगीरथ ते होत नाहीत, ह्या कामाचं भगीरथ ते नाहीत. एवढं चांगलं असं तर पहाटेचं पूजन घेतलं नसतं हां, ना. पहाटेचं पूजन घेतलं त्यांना माहिती आणि नंतर आम्ही इथं पूजन घेतलं शशिकांत शिंदे आणि आमच्या ग्रुपने. त्यावेळेला आव्हान दिलं होतं त्यांना, तुम्ही जर काय केलं असलं तर सेवागिरी मंदिरात या आणि तिथं येऊन तुम्ही सांगा तुम्ही काय केलंय ते. त्या आव्हानाचं अजून त्यांनी उत्तर दिलेलं नाही. तुम्ही काय सांगाल? चर्चा ऐकली दोघांची, तुमचं काय मत आहे? काय नाही आपलं निवांत. माझं मत आहे सगळ्याच पटते म्हणजे तुमच्यासारख्या अनेक मतदार राजाची अशीच अवस्था आहे की दोन्ही साईड बरोबर वाटतात, असंच ना? नाही दोन्ही साईड बरोबर वाटत नाही. काय आहे नक्की तुमचं मत काय आहे? माझं मत आहे की तुम्ही काय सांगाल? पाण्याचा मुद्दा सोडून दुसऱ्या कुठल्या तरी मुद्द्यावर मतदान मतं मागावी ती. तरुणांच्या काय समस्या आहेत? जसं बेरोजगार सांगितलं, अजून काय? तरुणांच्या समस्यापेक्षा आत्ता पुसेगावमधल्या तरुणांवर दहशतीचं राजकारण चालू आहे. म्हणजे खटाव किंवा बाहेर इतरचे त्यांचे गुंड पुसेगावच्या तरुणांवर मारहाण करून जातात, त्यांना ते प्रोत्साहन करतात. अशा पद्धतीची दहशत चालू आहे. आता तुम्ही ते म्हणते तर गुंडशाही वाढली इथं, गुंडांचं प्रेशर आहे, कसं काय? कुठल्याही गुंडाला किंवा कुठल्याही म्हणजे अनधिकृत काम करणाऱ्याला कुठलाच नेता, कुठल्याही पार्टीचा नेता असो, राजकीय वलयानं जो पुढाला आलेला नेता असतो कधीही पाठबळ देत नसतो. पण समाजात असणारी माणसं कधी ना कधी कुणाची ना कुणाची तरी गाठ पडत असते, त्याला टार्गेट करून फोटो तिथं काढून ते आमदार साहेबांना टार्गेट केलं जाते. साहेबांचा कधीही तसा कुठल्या गोष्टीत विचार नसतो किंवा काय नाही. आत्ता तसं बघायला गेलं तर कामाच्या मुद्द्यावर आहे. म्हणजे आमदाराच्या महेश शिंदे साहेबांची कामं चांगली आहे, त्यामुळं कल जास्त त्यांच्याकडेच आहे. अजून कुठली कामं आहेत तुम्हाला वाटते? महत्त्वाचा आमचा पाण्याचा प्रश्न मोठा होता, तो सॉल्व केला आहे. परत आत्ता आमच्या इथं करंजाळ्यात तिथं पाणी नव्हतं, ते आत्ता पाणी ज्येष्ठ चालूच आहे. परत दाहोडदर, उंबरमळे, निडळ इथं पाणी नव्हतं, ते बी पाणी चालू आहे. तुम्ही काय सांगाल? कशी आहे राजकीय स्थिती आता एकंदरीत खटाव गटाची? समसमान वाटते, प्रत्येकाला वाटते आपला पक्ष लीडमध्ये आहे असं. आता तुम्ही म्हणताय की म्हणजे 50-50 समान म्हणताय. जसं मी ह्यांना विचारलं, समस्या म्हणजे पहिला मुद्दा कार्यकर्ता तयार झाला नाही, असे झालं नाही पाहिजे अशी आमदारांची भावना दिसते. कारण हे मतदान हे कार्यकर्ते झालं, त्यांनी स्वतः घरात उमेदवारी ठेवली. कारण कुठल्याही कार्यकर्त्याला तिकीट दिली असतं आम्ही पण चौकशीने त्याच्या मागे कार्यावर गेलो असतो. कशी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तुम्हाला काय वाटते, झालंय का नाही काम? पुसेगाव गणाचा तसा म्हटलं तर विकास खटाव गटाचा आणि पुसेगाव गणाचा तसा म्हटलं तर विकास अजून काही झालेला नाही आहे. जेवढा आम्हाला वाटते तसा काही विकास झालेला नाही. काय कशात? कारण पुसेगावचं जे रस्त्याचं काम आहे ते अजून अर्धवटच राहिलेलं आहे आणि ते इथल्या लोकप्रतिनिधींच्या आणि त्यांच्या माणसांच्या ह्याच्यामुळे ते अजून अर्धवट राहिलेलं आहे आणि लोकप्रतिनिधी त्यांना सपोर्ट करतात. त्यामुळे ते सेवागिरी महाराजांच्या सुवर्णनगरीत जर हे रस्त्याचं काम असं अर्धवट राहिलं तर हे विकास झालेला नाही असं म्हणता येते आम्हाला. राजकीय स्थिती काय चालली आपलं व्यवस्थित चाललं सुरळीत. कोणाची बढत दिसते तुम्हाला? बडक काय नाही, पण आता काम महिलांनीच केलेत, त्यांच्यामुळे पाणी बिणी आले. आता जी आमच्यातली आमचा माई समाज म्हणजे रामोळी समाज आमचा पहिले हमाली करायचा, आता पाणी बिणी आल्यामुळं कसं हमाली सोडून घरची शेती करायला लागल्यात. घरची शेती करावं पाण्यामुळे. नाहीतर आता कुठे माथाडीत रेल्वे तिथं जा, कुठं मुंबईला जा, कुठं नाही माऊलीत जा, अशा जात होती. पण आता कसं पाणी आल्यामुळं घरची शेती जो करायला लागलेला आहे. तुम्ही काय सांगताय, कशा पद्धतीनं इथली राजकीय स्थिती आत्ता? नाही, आता आमच्याकडे कसं आहे, आम्ही व्यवसाय करतो आल्याचा व्यापार. तर म्हणजे ज्या भागात पाणी नव्हतं त्या भागात पाणी फिरलं, निडळ, कडगुण, आपले इकडं पार दरुदार जाईपर्यंत. त्यामुळं बऱ्यापैकी साहेबांची म्हणजे शेतकऱ्यांची इच्छा आहे की ज्या माणसानं पाणी आणलं 30 वर्ष पाणी आलं नव्हतं, हे आत्ता जर 2 वर्षात प्रत्येक ठिकाणी पाणी फिरलं
म्हणजे ह्याच्यामुळं आम्हाला व्यवसायात फायदा होतो. म्हणजे आमचा स्वार्थ नाही असं नाही, पण साहेबांमुळे पाणी फास्ट आलं. हे 20-30 वर्ष झालं काम चाललं होतं, काय पाणी आलं नव्हतं. आता सगळं पाणी फिरलं, बरेच लोक म्हणजे साहेबांसाठी पळतात आणि मतदान तिकडंच करणार असं दिसते चिन्ह. डॉक्टर सुप्रियाताई शिंदे जे आमच्या जिल्हा परिषदला का उमेदवार आहेत आणि मीनाक्षीताई वलेकर आमदार साहेबांनी तर कामं केलेलीच आहेत, पण प्रियाताई शिंदेंचं पण सोशल वर्क प्रत्येक ठिकाणी जाणं, इलेक्शन आहे म्हणून असणं आणि 5 वर्ष लोकांच्यात असणं हा मोठा फरक आहे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची काम करण्याची पद्धत, त्यामुळे लोकांचा ॲटोमॅटिकच त्यांच्याकडं झुकाव आहे. आणि इथं पूर्णपणे महेश शिंदे साहेबांच्या आणि डॉक्टर सुप्रियाताई शिंदे यांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत. म्हणजे ते तुमचं जे कडापूरचं काम असू द्यात, सगळ्यात मोठं काम त्यांनी केलेलं असेल तर ते कोरोना काळात केलेले 3 कोरोना सेंटर त्यांनी खुले केलेले आहेत. लोकांची तुमच्या आपल्या हे असतील मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑपरेशनसाठी निधी आणून देणे असेल, प्रत्येक वैयक्तिक काम आणि सार्वजनिक कामांचा तर त्यांचा कोणी हातच धरू शकत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात 2 नंबरला सगळ्यात जास्त निधी आणण्याचा रेकॉर्ड आहे त्यांच्यावरती. पण अजून कुठल्या समस्या इथं राहिलेत? समस्या आमच्या साहेबांच्या आणि ग्रामपंचायतीच्या आणि देवस्थानच्या माध्यमातून 90% पूर्ण झालेल्या आहेत. आमच्या 10% समस्या आहेत, त्या पण आता अंतिम मार्गावरती आहेत, त्या पण पूर्ण होण्याच्याच विषयात आहेत. कुठल्या समस्या सोडवायला पाहिजे निवडून आल्यावर पहिल्यांदा असं तुम्हाला वाटतं? पहिल्यांदा म्हणजे काय, आता पुसेगावपुरते मर्यादित म्हणले तर थोडंसं आता ते त्यांनी सांगितलं 10% आमचं जलजीवनचं काम अपूर्ण आहे, ते पूर्ण लवकरात लवकर व्हावं. आणि काय थोडेफार अंतर्गत आता कॉन्क्रिटीकरणवर राहिलेलं आहे, ते पूर्ण व्हावं असं आमची इच्छा आहे. तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली रस्ते किंवा हे गटर हे कुठलाही व्यक्ती करू शकतो. म्हणजे कुठलाही आमदार असो किंवा कुठलाही नेता एक त्याच्या लेवलवरती जाऊन पैसे निधी आणून गटर आणि रस्त्याचं काम करू शकतो. पण आमच्या भागाचा जो मुख्य प्रॉब्लेम होता जो पाण्याचा, जो इथनं पुढं मागच्या 40 वर्षात आम्हाला फक्त म्हणलं जायचं की तुमच्या इथं पाणी येऊ शकत नाही, ते आमदार महेश शिंदे साहेबांनी इथं पाणी आणून दाखवले आणि आमचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता ते त्यांनी सॉल्व्ह केला आहे. आणि दुसरं म्हणजे कोरोनामध्ये ज्या नेत्यांनी आमच्या पेशंटांना घ्यायला म्हणजे घेत नव्हते, ते आमदार साहेबांनी 3-3, 4-4 कोविड सेंटर उभा करून आमच्या इथल्या जनतेला मदत केली. रात्री 12, 12:30, 1 वाजता असं आम्ही फोन केला. मी स्वतः वैयक्तिक 12:30 वाजता त्यांना फोन केला होता. माझा फोन रिसीव्ह करून त्यांनी माझ्या आजोबांना, माझ्या वडिलांना तिथं जागा देऊन त्यांनी आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. त्यामुळे इकडची सगळी जनता जी आहे ती सगळी महेशदादा शिंदेसोबत. आम्हाला कोणावर टीका करायची नाही, पण आमचं कामच बोलतो. म्हणजे गौरव भाईंच्या माध्यमातून असू द्या किंवा राहुल पाटलांच्या माध्यमातून असू द्या, आम्ही सत्ता नसताना सुद्धा चांगली कामं केलेली आहेत. तुम्ही म्हणताय तसं बेरोजगारीचा प्रश्न आहे, तसं गौरव भाईंनी त्यांच्या वाढदिवसाला इतर खर्च टाळत स्वखर्चानं त्यांनी मोठा रोजगार मेळावा भरवला. कायम नेत्र शिबिर चालू असतं त्यांचं स्वखर्चानं. आणि शिक्षणासाठी तर त्यांचं गेल्या 4-5 वर्षापासून योगदान चालूच आहे. कंटिन्यू लहान म्हणजे जे शिक्षणासाठी साहित्य पुरवतात, ते आध्यात्मिक क्षेत्रात पण काम करतात. त्यामुळे आम्हाला कोणावर टीका करायची नाही, फक्त त्यांना मतदान रूपी मदत सगळ्यांनी मतदान करून त्यांचा हात बळकट करावे. तर सत्ता नसताना त्यांनी खर्च केलेला आहे, तर सत्ता आल्यानंतर 100% ते लोकांसाठी काम करतील यात अजिबात दुमत नाही आमचं.